रामकृष्ण हरी माऊली. परत एकदा तुमचं संतांचे पाईक या चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. आणि आपण आज बघणार आहोत जगद्गुरू संत तुकोबारायांचा एक अतिशय गोड अभंग. ज्या अभंगामध्ये तुकोबाराय पैशावाल्या माणसाला किती किंमत आहे, या आधुनिक काळामध्ये ज्या माणसाकडे पैसा आहे त्याच्या प्रत्येक गोष्टीला लोक किती महत्त्व देतात, त्या मनुष्याचा किती आदर करतात, हे आपल्याला या अभंगामधून सांगतायत. बघा, अभंगाचं नाव आहे धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. बघा, अतिशय गोड अभंग आहे. या अभंगामधून तुकोबारायांनी वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरण आपल्याला पटवून दिलेले आहेत. आणि या अभंगाचा आजच्या या कलियुगामध्ये, आजच्या या आधुनिक काळामध्ये आपण कशा प्रकारे उपयोग करू शकतो, या अभंगामधून तुकोबारायांनी आपल्याला कुठला संदेश दिला आहे आणि तो आपण कशा प्रकारे आपल्या जीवनात अंमलात आणू शकतो हे आपण बघणार आहोत. बघा, पहिले तुकोबारायांचा अभंग बघूया आणि त्यानंतर बघूया त्या अभंगाचा भावार्थ. बघा, तुकोबाराय म्हणताय, धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. माता पिता बंधुजन सर्व मानिती वचन. जव मोठा चाले धंदा तव बहीण म्हणे दादा दादा. सदा शृंगार भूषणे कांता लवे बहुमाने. तुका म्हणे धन भाग्य आशा श्वत जान. बघा, अतिशय गोड अभंग तुकोबारायांनी लिहिला आहे आणि त्यातील प्रत्येक ओळीचा अर्थ आपण आजच्या जीवनाशी निगडीत कसा आहे, आपण तो आपल्या आजच्या जीवनामध्ये कसा अंमलात आणला पाहिजे, या अभंगामधून काय शिकलं पाहिजे ते आपण बघणार आहोत. बघा, तुकोबाराय पहिल्या ओळीमध्ये म्हणताय, धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. काय गोड उदाहरण, काय गोड ओळ माझ्या तुकोबारायांनी लिहिली आहे माऊली. बघा माऊली, तुकोबाराय म्हणताय, ज्या माणसाकडे पैसा आहे ना, त्या माणसाला या समाजामध्ये आदर, मान, प्रतिष्ठा, मान्यता सर्व काही मिळतं. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. या वाचल्यानंतरच तुमच्या लक्षामध्ये अर्थ आलेला असेल. तुकोबाराय म्हणताय, एखादा मनुष्य जर श्रीमंत असेल, तो एखाद्या मोठ्या गाडीमधून आला ना मायबाप, त्याच्या अंगावरती जर ब्रँडेड कपडे असतील, त्याचं राहणीमान एकदम श्रीमंतासारखं, चपलीपासून ते पूर्ण कपड्यापर्यंत, त्याच्या केसापर्यंत त्यांनी आभूषणं घातलेली असतील, तर लोक त्याला विशेष महत्त्व देतात. कारण त्याच्याकडे श्रीमंती आहे, त्याच्याकडे पैसा आहे आणि त्याच्या वेगवेगळ्या बोलण्यालाही खूप महत्त्व दिलं जातं. भले लोकांना माहीत असतं या बोलण्यामध्ये काही तथ्य नाहीये, तरीही लोक त्याचं बोलणं शांतपणे ऐकून घेतात, त्याच्या बोलण्याला मान देतात, कारण मायबाप त्याच्याकडे धन आहे. तुकोबाराय म्हणताय, या कलियुगामध्ये श्रीमंतीला खूप किंमत आहे. बोलण्यापासून तर प्राण प्रतिष्ठा, मान, आदर, या सर्व गोष्टी ज्या लोटांगण घालतात ना या कलियुगामध्ये, ते लोटांगण त्या पैशावाल्यापाशी घालतात. बघा, तुकोबाराय म्हणताय, इथे जर एखादा गरीब मनुष्य असेल ना, ज्याप्रमाणे आपण आजकाल सोशल मीडियाच्या एखाद्या व्हिडिओवरती बघतो, एखादा गरीब मुलगा जर एखाद्या हॉटेलमध्ये जेवायला गेला ना, तर त्याचे कपडे बघून, त्याचं ते राहणीमान बघून कधी कधी त्याला हॉटेलमधून बाहेर काढलं जातं. त्याचप्रमाणे तुकोबाराय म्हणताय, पण तो जर एखादा श्रीमंत मनुष्य असेल, त्याच्या अंगावरती चांगले कपडे असतील, तो एखाद्या मोठ्या गाडीमधून आला ना, तर तो म्हणेल ते लोक ऐकतात, तो म्हणेल तसं वागतात आणि त्याच्या बोलण्यालाही खूप महत्त्व देतात, असं तुकोबाराय या ठिकाणी म्हणतायत. त्याने एखाद्या विषयावरती भाष्य करावं आणि लोकांनी ते लगेच मान्य करावं आणि त्याप्रमाणे वागावं, असं काही त्या धनाला आजच्या काळामध्ये महत्त्व आहे, असे या ठिकाणी तुकोबाराय म्हणताय. बघा, पुढे तुकोबाराय म्हणताय, माता पिता बंधुजन सर्व मानिती वचन. काय गोड उदाहरण आहे, काय गोड ओळ आहे. बघा, तुकोबाराय म्हणताय, अहो लोकांचं तर सोडा, आई वडील, भाऊ बहीण
सर्व जे जवळचे तुमचे नातेवाईक आहेत ना, ते सुद्धा त्या श्रीमंत माणसाच्या प्रत्येक गोष्टीला मान देतात. म्हणजे बघा, आजकाल नात्यामध्येही ज्या माणसाकडे पैसा आहे, ज्या माणसाकडे श्रीमंती आहे, त्या माणसाला विशेष आदर दिला जातो. त्या माणसाच्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली जाते. ज्याप्रमाणे जर एखाद्या लग्नाचं विशेष आमंत्रण द्यायचं असेल ना, तर त्या माणसाला पहिलं नेऊन दिलं जातं. आणि तुमच्यावर खूप प्रेम करणारा जरी एखादा मनुष्य असेल ना, पण त्याच्याकडे पैसा नसेल, तर तेच आमंत्रण त्याला शेवटी मिळतं किंवा कधी कधी मिळतही नाही. असं या आजच्या काळाचं चाललेलं गतिमान हे युग आहे. इथे पैसा हाच सर्वश्रेष्ठ आहे, असं या ठिकाणी तुकोबाराय म्हणताय. बघा, आजच्या काळातलं उदाहरण द्यायचं ठरलं तर काय होतं, बऱ्याच वेळा एखादा मुलगा चांगली नोकरी करत असेल, परदेशात असेल, तर त्याचे सगळे घरातले लोक त्याचे मत मान्य करतात, प्रत्येक गोष्टीला त्याला मान देतात. परंतु तो जर एखादा त्याचा भाऊ बेरोजगार असेल, घरी बसून असेल किंवा शेतीमध्ये काम करत असेल ना मायबाप, तर त्याचं बोलणं कोणी ऐकत नाही. म्हणजे पैशाला खूप किंमत आहे, असं या ठिकाणी तुकोबाराय म्हणताय. पुढे तुकोबाराय म्हणताय, जव मोठा चाले धंदा तव बहीण म्हणे दादा. किती गोड लिहिलंय तुकोबारायांनी. बघा, तुकोबाराय खूप महान कवी होते आणि तुकोबारायांचा अभंग म्हणजे प्रत्येक आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती आलेला एक अनुभव, आणि तो त्यांनी लिखाणाच्या स्वरूपात आपल्यासाठी लिहून ठेवला, आणि ज्यामधून आपण खूप काही ज्ञान ग्रहण करावं आणि आपलं आयुष्य चांगल्या पद्धतीने जगावं, म्हणून माझ्या तुकोबारायांनी गाथा लिहिला. आणि त्याच गाथेतले हे वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव ज्या आपल्या आयुष्यामध्ये चालताना आपल्या उपयोगी येतील. बघा, या ठिकाणी तुकोबाराय म्हणताय, एखाद्या माणसाचा धंदा जर खूप चालत असेल, त्याच्याकडे खूप सारा पैसा येत असेल, तो खूप मोठा बिझनेसमॅन असेल ना मायबाप, तर त्याची बहीण पण त्याला प्रेमाने हाक मारते. म्हणजे काय, ती म्हणते दादा, अरे दादा, अशा गोड आवाजामध्ये ती त्याला आवाज देते. आणि तुकोबाराय म्हणताय, हा प्रेमाचा आवाज नाहीये हो, हा पैशाचा आवाज आहे, हा स्वार्थाचा आवाज आहे, असा या ठिकाणी तुकोबारायांनी एक मार्मिक इशारा दिलेला आहे. तुकोबाराय म्हणताय की त्या व्यक्तीकडे लोक स्वार्थापोटी चिटकलेले असतात. त्या व्यक्तीकडून आपल्याला काहीतरी भेटेल, भविष्यामध्ये ती व्यक्ती आपल्या काहीतरी कामाला येईल, आपला मुलगा नोकरीला लावेल किंवा आपल्याला काहीतरी आर्थिक मदत करेल, या भावने लोक त्या व्यक्तीला जास्त चिटकतात. कारण पैसा म्हणजे आज या समाजात मान, सन्मान आणि प्रतिष्ठा आहे, असं या ठिकाणी तुकोबाराय म्हणताय. बघा, त्यानंतर पुढे तुकोबाराय म्हणताय, सदा शृंगार भूषणे कांता लवे बहुमाने. बघा, म्हणजे काय, अहो पत्नी देखील सौंदर्य, वस्त्र, दागिने या गोष्टीसाठी नवऱ्याचा मान ठेवते. कारण का, तिला माहिती आहे की प्रेमापेक्षा या सोयी महत्वाच्या आहेत. बघा, त्या समाजामध्ये अनेक साऱ्या अशा पत्नी आहेत ज्या नवऱ्याच्या कितीही कठोर संकट काळात मदत करतात. परंतु तुकोबाराय इथे त्या पैशावाल्या लोकांच्या, श्रीमंत लोकांच्या एक पत्नीचं उदाहरण देत आहे. म्हणजे बघा, तुकोबाराय काय म्हणताय, अहो पत्नीला पण वाटतं की माझा नवरा श्रीमंत पाहिजे, त्याच्याकडून मला वेगवेगळ्या प्रकारचे वस्त्र, दागिने, सौंदर्य, याला ज्या पण गोष्टी लागतात ना, त्या मिळाल्या पाहिजे. आणि जेव्हा नवरा कमवत असतो ना, तर त्या नवऱ्याच्या प्रत्येक गोष्टीचा मान, त्या प्रत्येक गोष्टीची सोय ही पत्नी ठेवत असते, असं या ठिकाणी तुकोबाराय म्हणताय. बघा, आजच्या काळातलं उदाहरण द्यायचं ठरलं तर सांगू, तुकोबाराय म्हणताय, आजकाल नातेसंबंधही आपल्या फायदेवरती ठरायला लागलेले आहेत. बघा, किती उत्तम उदाहरण या ठिकाणी तुकोबारायांच्या या अभंगातून आपल्याला घेता येईल. म्हणजे बघा, आजकाल अनेक लोकांचे तलाक होत आहेत, पती पत्नींमध्ये भांडणं होत आहेत,
त्यांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. परंतु तुकोबाराय म्हणताय, जर तुम्ही आजकाल फक्त पैशाच्या जोरावरती एकमेकांशी नाते जोडायला गेलात, पैशाच्या जोरावरती एकमेकांच्या जवळ आलात, तर तुमचं ते नातं कायम राहणार नाही. जेव्हा केव्हा त्या व्यक्तीकडे पैसा नसेल, तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीच्या सोबत राहू शकत नाहीत. त्या व्यक्तीच्या फक्त पैशालाच किंमत असेल तर ते नातं टिकू शकत नाही, असं तुकोबाराय या ठिकाणी म्हणताय. पुढे तुकोबाराय म्हणताय, तुका म्हणे धन भाग्य आशा अश्वत जाण. बघा किती गोड सांगितलंय. तुकोबाराय म्हणताय की हे धन, हे भाग्य, ही श्रीमंती काही शाश्वत नाहीये, ही कायमस्वरूपी नाहीये. यावर उगाच गर्व अपेक्षा करू नका. फक्त त्या पैशाच्या जीवावर नाते जोडू नका, कारण पैसा येत जात राहतो हो माऊली. परंतु जर पैसा गेला ना, तर त्याच्यासोबत आपला मानही निघून जातो. जी प्राण प्रतिष्ठा, जो आदर तुम्हाला या समाजाने दिला होता ना, जेव्हा तुमच्याकडे पैसा नसेल तेव्हा तो आदरही कालांतराने निघून जातो. ज्याप्रमाणे पैसा आपल्या हातून जातो, त्याचप्रमाणे तो आदर आपल्या हातून निघून जातो. त्यामुळे तुकोबाराय म्हणताय, काय करा, ही गोष्टी कायमस्वरूपीच्या नाहीयेत. त्यामुळे त्या गोष्टींकडे जास्त लक्ष देण्यापेक्षा एकमेकांमध्ये प्रेम ठेवा. फक्त पैशाशी नातं न जोडता मनुष्याशी नातं जोडा. बघा, आधुनिक काळातलं उदाहरण द्यायचं झालं, अनेक करोडपती असलेले या निसर्गाच्या नियतीनुसार दिवाळखोर होतात. म्हणजे त्यांना ज्याप्रमाणे आपण म्हणतो की उतरती कळा लागते, त्याप्रमाणे त्या मनुष्याकडे, म्हणजे ते मनुष्य भिकाला लागले जातात. अनेक असे करोडपती आहे जे कोरोना काळामध्ये जमिनीवरती आले. पैसा गेला आणि त्यांचे सपोर्टर, ज्याप्रमाणे एखादा सेलिब्रिटी खूप गाजलेला असतो, तो करोडपती झालेला असतो, पण अचानक त्याच्या बाबतीत एखादी बातमी येते आणि त्याचं फॅन फॉलोवर कमी होतं, त्याला त्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम भेटत नाही आणि तो एकदम जमीन लेवलला येतो. त्याचप्रमाणे तुकोबाराय म्हणताय, हे एक दिवस जाणार आहे, हे कायमस्वरूपीचं नाही. उगाच याच्यावरती गर्व करत बसू नका, याच्यामुळे फक्त एकमेकांच्या जवळ येऊ नका. तर काय करा, मनुष्य धर्म वाढवा, मनुष्य धर्म जपा आणि माणुसकीला किंमत द्या, असं या ठिकाणी तुकोबाराय म्हणताय. बघा, आजच्या काळात या अभंगाचा उपयोग तरी काय होईल. तुकोबाराय म्हणताय, जर एखादा मनुष्य फक्त पैशापोटी तुमच्या जवळ येत असेल ना, तर तुम्ही त्याला वेळीच ओळखा. कारण माणसं ही पैशाला नाही, तर माणसं ही माणुसकीला आणि प्रेमाला किंमत देणारी असावीत. श्रीमंतीवर आधारलेली नाती ही फक्त ठराविक वेळापुरती टिकतात मायबाप, ती कायमस्वरूपी तुमच्यासोबत राहत नाहीत. ज्यावेळी तुमच्याकडे पैसा असेल तेव्हा ती माणसं तुम्हाला चिटकली जातात, परंतु जेव्हा तो पैसा तुमच्याकडून निघून जातो ना, तशी ती माणसंही तुमच्यापासून दूर होत जातात. त्यामुळे ही माणसं वेळीच ओळखा. त्यानंतर दुसरी एक गोष्ट अशी घ्यायची ती या अभंगातून, की स्वतःची किंमत पैशाने ठरवू नका. पैसा असो किंवा नसो, आपली किंमत ही स्थिर राहिली पाहिजे. पैसा नव्हता तेव्हाही आपण तसेच वागत होतो आणि पैसा आला तरी आपण तसंच वागत आहोत, असं आपल्या मनाला सांगा आणि त्याप्रमाणे आपलं आयुष्य जगा, असं तुकोबाराय म्हणतायत. ज्याप्रमाणे आपल्या गावाकडे एक म्हण आहे की पैसा आला तर माजायचं नाही आणि गरिबी आली तर लाजायचं नाही, त्याचप्रमाणे या ठिकाणी तुकोबाराय म्हणताय, तुमचं जीवन हे स्थिर असावं. ज्याप्रमाणे तुम्ही पैसा नव्हता तेव्हाही जगत होतात आणि पैसा आलाय तरीही तसंच जगताय, त्याप्रमाणे आयुष्य जगा. फक्त पैशाच्या जीवावरती गर्व करू नका, असं या ठिकाणी तुकोबाराय म्हणताय. पुढे तुकोबाराय म्हणताय की तुम्हाला जी माणसं फक्त पैशापुरती जवळ येतात ना, त्यामधून ती माणसं किती स्वार्थी आहेत, त्यांचं खरंच तुमच्यावरती किती प्रेम आहे, हे तुम्हाला ओळखण्यास मदत होईल. त्यामुळे वेळीच अशी माणसं ओळखा, वेळीच अशी नाती ओळखा आणि त्यांच्यापासून 4 हात लांब राहा. जी माणसं माणुसकीला किंमत देतात,
जी माणसं तुमच्याकडे पैसा नसतानाही तुमच्यावरती प्रेम करतात, त्या माणसाची आपुलकी ठेवा, असे या ठिकाणी तुकोबराय म्हणताय. तुकोबराय पुढे म्हणताय की आजकाल या समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा दिखावा वाढलेला आहे. त्या दिखाव्याला वेळीच ओळखा आणि तुम्ही एकदा त्या दिखाव्याला ओळखलं ना, तर तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्यावरती खरं प्रेम करणारे कोणती लोक आहेत, तुमच्या खऱ्या आयुष्याचा अर्थ तरी काय आहे आणि तुमच्या आयुष्यामध्ये खरे कोणती लोक आहे याचा तुम्हाला अर्थ कळेल, असं या ठिकाणी तुकोबराय म्हणतायत. बघा, तुकोबरायांनी शेवटी आपल्याला हेच सांगितलंय, पैसा असेल तर मान आहे, पण जो पैसा नसताना आपल्याला साथ देतो ना, तोच खरा आपला आहे, तोच खरा व्यक्ती आपल्यावरती प्रेम करतोय. धनावर नाती टिकत नाहीत, तर ती माणसाच्या मनावर टिकतात.